झालेली या चर्चेतनं जे काही निष्पन्न झालं त्याची प्रस्तावना आपले संघटनेचे अध्यक्ष माननीय डी. पाटील सर यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत करावी अशी त्यांना विनंती करतो. उपोषणाला भेट देण्यासाठी उपस्थित झाले सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात. पाटील साहेब नेहमीच सांगत असतात, नेहमीच आपल्या आरोग्याविषयीच्या चांगल्या बातम्या असतील प्रयत्न केला आणि तो प्रयत्न त्यांच्या माध्यमातनं किंवा त्यांच्या कर्मातनं तो उघडकीस आला. परंतु दैनिक सकाळ, लोकमत यांच्या माध्यमातून या सर उपस्थित झालेत, ते लावतील अशी अपेक्षा बाळगतो. तुम्ही आम्हाला भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आमच्या संघटनेच्या वतीने व धुळे शहर व कारण कसं असतं माहिती आहे का, 4 स्तंभ आहेत आणि 5वा स्तंभ हा वृत्तपत्रिकेचा असतो. तर मी सरांना निवेदन देतो आणि त्यांनी वेळेचं बंधन पाळा आणि आपले सर्व कर्मचारी चांगल्यामध्ये सर्वोत्कृष्ट जर 4 तालुक्यांमध्ये गेले तर आपला धुळे जिल्हा किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये साखर तालुक्याची आशा वर्कर भगिनींच्या माध्यमातून चांगल्या सेवा आपण दिलेल्या आहे आणि माता मृत्यू, बाळ मृत्यू हे प्रमाणाने कमी केलेले आहे. फक्त आमच्या आरोग्य अधिकारी विजयजी गायकवाड साहेब, राज्य महिला सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य आरोग्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना. आज आमच्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे जे आरोग्य कर्मचारी आहेत, या आरोग्य कर्मचाऱ्याला गेले 6 महिन्यापासून काही पत्रकार म्हणून घेणारे जे आहेत ते सारखे त्रास देत आहेत. त्यांच्या वैयक्तिक याच्यात पण जाऊन आणि शासकीय कामकाजात पण वारंवार अडथळा आणत आहेत आणि एक ब्लॅकमेलिंगचा जो प्रकार आहे तो त्या दोघं पत्रकारांनी चालवलेला आहे. त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी अन्नत्यागाचं आंदोलन पुकारलेलं होतं. बरेचसे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचं काम त्यांनी सतत चालवलेलं आहे. उपकेंद्रांना परवानगी नसताना भेट देणं, दिवस 4 तास 8 तास त्या उपकेंद्रात जाऊन बसणं, हे अवैधरित्या जे त्यांचं त्रास देणं चालू आहे त्या त्रासाला कुठेतरी अडथळा किंवा बंधन लादलं गेलं पाहिजे, जेणेकरून कर्मचाऱ्यांची जी मानसिकता काम करण्याची गेलेली आहे, म्हणजे वेळेवर त्यांना मुद्दामून टॉर्चर केलं जातं, उपकेंद्रात जातात, फोटो काढतात. आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना फील्ड व्हिजिट असते, बाहेर जावं लागतं, लसीकरण असतात, इतर मीटिंग्स असतात, तालुक्याला जिल्ह्याला प्रशिक्षण असतात, वेगळ्या कारणाने मुख्यालय सोडावं लागतं. तर त्याचा गैरफायदा घेऊन मुद्दामून कर्मचारी गैरहजर असताना किंवा इतर कामाला गेला असताना तिथे जाणं, फोटो काढणं आणि हे छोट्या माध्यमातून प्रचार करणं, ही एक प्रकारे आमची कर्मचाऱ्यांची, आमच्या आरोग्य विभागाची ही जी बदनामी चालवली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. प्रशासनाने आणि शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा जे समाजाला किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास देणारे जे पत्रकार आहेत, जे स्वतः पत्रकार आहेत की नाही माहित नाही, परंतु छोटा मोठा पेपर काढून त्या पेपरातून वारंवार आमच्या विभागाची आणि आमच्या कर्मचाऱ्यांची बदनामी केली जाते आहे, तर ती कुठेतरी थांबावी. आणि आजही आमचं जे अन्नत्याग आंदोलन आम्ही 100% यशस्वी केलेलं आहे. जर त्यांचा हा उपक्रम थांबला नाही तर आम्ही पुढचं संघटनेमार्फत मोठं पाऊल उचलू, त्याला प्रशासनच जबाबदार असेल. त्यांचा बंदोबस्त तात्काळ सर्वांनी करावा असं मी या निमित्ताने या ठिकाणी नमूद करते.